येस, प्रवीण दरेकर निघतात. प्रवीण दरेकरांना एक प्रश्न घेतो, मी येतो तुमच्याकडे. प्रवीण दरेकरजी, लोकसभेच्या दृष्टीनं हा विजय म्हणजे तुमच्यासाठी 100 हत्तींचं बळ देणारा ठरलेला आहे. कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांमध्ये तुमच्या महाराष्ट्रातल्या, कारण यातली 3 राज्यही महाराष्ट्राला लागून आहेत, महाराष्ट्र भाजपवर या विजयाचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट पडतोय, अगदी थोडक्यात? मी आपल्या माहितीसाठी सांगतो, तेलंगणा तसं बॉर्डरवर महाराष्ट्राचे आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आदिलाबाद, बोध या ठिकाणी गेले होते. बेलापट्टा जो 32,000 मराठी मतदार आहे, तर तिथे आपण बघाल की जनसागर उसळला होता आणि या महाराष्ट्रातल्या नेत्यांवर तिथल्या मराठी माणसाचा विश्वास दिसत होता. आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन बूथ स्तरावर अत्यंत भक्कम आहे, मजबूत आहे. अजितदादांसारखा नेता सोबत आहे, एकनाथरावजी शिंदे सारखा जमिनीवरचा नेता सोबत आहे आणि त्याच्यामुळे जनता आमच्या सोबत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल की भाजप प्रथम क्रमांकावर होतं, दुसऱ्या क्रमांकावर त्या ठिकाणी शिंदे साहेब होते आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी अजितदादांची होती आणि बाकी मग नंतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे वगैरे सगळे, शरद पवार साहेब. याचा अर्थ या तिघांची समन्वयातना नीट मोड बांधली तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीला या 2 नेत्यांसमेत प्रचंड असं यश लोकसभेत त्या ठिकाणी मिळेल आणि नंतरच्या विधानसभेला सुद्धा या ठिकाणी आम्हाला यश मिळेल आणि त्याच्यामुळं आमच्या विजयाची नक्की. प्रवीणजी, तुमचा आवाज येत नाहीये, पण धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि G24 तासला वेळ दिला त्याबद्दल. मला स्टुडिओमध्ये जायचं आहे समीरण सरांकडे. त्याच्या आधी फक्त एक आपले नवीन गेस्ट आहेत, त्यांना इंट्रोड्यूस करतो. आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार राम शिंदे. सर, स्वागत आहे तुमचं G24 तासच्या स्टुडिओमध्ये. समीरण सर, या निकालांचा आता आपण एक साधारण कल स्पष्ट झालेला आहे. याच्यात आता फार मोठे बदल होतील अशी शक्यता फार कमी आहे. 20-22 जागा कदाचित इथे तिथे होऊ शकतात. पण या निकालांचा काँग्रेसवर काय परिणाम होईल, विशेषतः इंडिया आघाडीतलं काँग्रेसचं स्थान? कारण हा निकाल जर काँग्रेस तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसनी दमदार कामगिरी केली असती तर काँग्रेसकडे आपसूक इंडिया आघाडीचं नेतृत्व जाऊ शकलं असतं. या निकालाचा काँग्रेसच्या एकंदरीत वाटचालीवर आणि इंडिया आघाडीतल्या स्थानावर कसा परिणाम होईल? 2 मुद्दे आहेत अनिकेत त्याच्यामध्ये. काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाला पुन्हा एकदा वयोवृद्ध नेत्यांचा अत्यंत सिरियस विचार करावा लागेल. म्हणजे जे राजस्थानमध्ये झालं किंवा जे मध्य प्रदेशमध्ये झालं, तिथे कमलनाथ असतील, दिग्विजय सिंग असतील, राजस्थानमध्ये स्वतः गेहलोत असतील, ज्यांना केंद्रात येण्याकरता काँग्रेसच्या हायकमांडनी सांगितलेलं होतं, पण त्यांच्या नाकावर टिचून त्यांनी राज्यात राहणं पसंत केलं. या सगळ्या नेतृत्वाचा काँग्रेस अत्यंत गंभीर विचार करेल. त्याचं कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने यूथ आणि महिला आणि ट्रायबल्स आणि ओबीसी हे ज्या पद्धतीने बीजेपीकडे आकृष्ट झालेत त्याचा अत्यंत गंभीर विचार काँग्रेसचा करायला लागेल. नंबर 1. नंबर 2, याच्यानंतरच्या काळात तू एनडीएबद्दल जो प्रश्न विचारलास, एनडीएच्या शीर्षस्थ नेतृत्वाबद्दलचा कुठलाही निर्णय आत्ता होईल असं मला वाटत नाही. काँग्रेस आणि बीजेपी हे या देशातले मोठे पक्ष आहेत. त्याच्यामधले निर्णय घेताना घटक पक्षांना बरोबर घेऊनच एनडीए स्थापन झालेली असली तरी त्यातल्या नेतृत्वाच्या प्रश्नाच्या वादावरनं आत्ता कोणी एकमेकांमध्ये दुही निर्माण करेल असं वाटत नाही. पण एक निश्चित आहे की या निवडणुकीचा निर्णय हा काँग्रेसला स्वतःच्या मूलभूत निर्णय प्रक्रियेमध्ये बदल करण्याकरता प्रवृत्त करेल. ज्याला आपण ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतो, तसं काँग्रेसनी कदाचित याचा जर एक चांगला पॉझिटिव्ह परिणाम म्हणून घेतला आणि आपल्या नवीन पिढीला पुढे आणलं की ज्याच्याकरता ते वाद राजस्थानमध्ये झालेले होते, तर त्या नेतृत्वाला बदलण्याकरता जर निर्णय केला तर तो त्यांच्याकरता पुढे भविष्यकाळात उपयोगी पडू शकतो. पण आत्ताच्या काळात येणाऱ्या लोकसभेकरता ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट काँग्रेसला फारसा काही चांगला आहे, अनुकूल आहे असं मला वाटत. नक्की. रोहित चंदावरकर सरांकडे मला जायचं आहे. सर, सेम प्रश्न. काँग्रेसच्या एकंदरीत स्थानावर कशा पद्धतीनं परिणाम होईल या निकालांचा? एक मनोधैर्याचा भाग असतो तो. मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमधलं मनोधैर्य हा एक भाग आहे. दुसरा भाग तुम्ही बघा की एक गटबाजी ही जी काँग्रेसमध्ये दिसत आलेली आहे आणि जी 2 राज्य मुख्य ज्याला हिंदी बेल्ट आपण म्हणतो त्यातली 2 मुख्य राज्य आता दिसत आहेत, राजस्थान आणि मध्य प्रदेश. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसमध्ये नेत्यांची संख्या जास्त आणि त्या नेत्यांमध्ये एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन नसणं किंवा अतिस्पर्धा असणं असा जो भाग आहे तो मला वाटतं या ठिकाणी जरा थोडा डॅमेजिंग त्यांना ठरलेला आहे असं स्पष्ट दिसतंय. मध्य प्रदेशात सुद्धा नेत्यांचे पुढच्या जनरेशनचे लोक यांचं एकमेकात कोऑर्डिनेशन पुरेसं नसणं. भारतीय जनता पक्षाने मला दिसतंय स्पष्ट की राजस्थानची रणनीती ठरवताना तिथे केंद्रीय मंत्रिमंडळातले सुद्धा काही जण कामाला लावले किंवा त्यांना म्हणजे कार्यरत केलं तिथे मोठ्या प्रमाणावर
काहींना तिकीटं सुद्धा दिली, जे केंद्रीय नेते आहेत त्यांना तिथे उतरवलं. आणि हे कोऑर्डिनेशन मला वाटतं त्यांनी बऱ्यापैकी चांगलं केलं, की वसुंधरा राजे यांनाही एका बाजूला फार नाराज न करणं, आणि जरी सुरुवातीच्या उमेदवार यादीत त्यांचं नाव दिसलं नाही वगैरे, तरी नंतर त्यांना सहभागी करून घेणं आणि कोऑर्डिनेशन नेत्यांमध्ये जास्त चांगलं करणं. राजस्थानच्या बाबतीत आपण बघत आलो की ती भाकरी फिरवण्याचा जो भाग असतो, एकदा हे सरकार एकदा ते सरकार, त्यामुळे तिथे ते शक्य होतं. पण मला वाटतं बिग स्टोरी इज मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, की जिथे हे एवढं अपेक्षित नव्हतं की भारतीय जनता पक्षाला एवढा पाठिंबा मिळेल, तो मिळाला आहे. ही खरी स्टोरी आहे असं मला दिसतंय. राम शिंदेकडे मला जायचं आहे. राम शिंदेजी, केडरचा मुद्दा आता रोहित सरांनी मांडला, की मग तो केडर अगदी केंद्रीय नेता केंद्रीय मंत्री जरी असला किंवा अगदी तळागाळातला कार्यकर्ता असला, कशा पद्धतीनं तुमच्या केडरची आता तयारी आहे आणि लोकसभेच्या दृष्टीनं, अगदी काही महिन्यांवर आलेल्या लोकसभेच्या दृष्टीनं तुमच्यासाठी हा विजय कशा पद्धतीनं महत्त्वाचा आहे? भारतीय जनता पार्टी सातत्यपूर्वक आणि निरंतर 5 वर्ष संघटना मजबूत करण्याचं काम करते. सत्तेमध्ये आल्याच्या नंतर सर्वात शेवटच्या मतदाराच्या हिताचे निर्णय घेते आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करते. आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये काय आहे याला भारतीय जनता पार्टी प्राधान्य देते आणि त्या अनुषंगानं लोकांच्या हिताचे निर्णय घेते. म्हणून आता बरेच जणांनी, दोघंही विश्लेषक म्हटले की आमच्या केंद्राचे कृषी मंत्री देशाचे, त्यांना देखील आम्ही विधानसभेवर उतरवलं. आणि विशेष असा आहे की याच्यामध्ये देश प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः, त्याच्यामुळे याला प्राधान्य. काँग्रेसमध्ये याच्या उलट आहे. आणि म्हणून याच्या उलट असल्यामुळं तिथे संघटना मजबूत कितपत याला न महत्त्व देता स्वतः आणि स्वतःचे माणसं आणि स्वतःचा विचार हा लोकांच्यावरती बिंबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं अशा पद्धतीनं एकदम वाईट हालत या काँग्रेसची आपल्याला झालेली मिळते. परंतु एखादा मजबूत पक्ष देशाच्या हिताचे निर्णय जगाच्या पातळीवर $5 ट्रिलियन इकॉनॉमी ज्यावेळेस सांगतात, त्यावेळेस सगळे हरलेले पक्ष आणि आत्मविश्वास गमावलेले पक्ष एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीला रोखण्याचा प्रयत्न इंडिया अलायन्स म्हणून करतात. परंतु ते इंडिया अलायन्स म्हणून प्रयत्न करत असतील तर त्यासाठी ही मोठी त्यांना चपराक आहे. भारतीय जनता पार्टीवरती निर्वाळपणे विश्वास व्यक्त करणारी ही निवडणूक आहे. सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिनजी, आता राम शिंदेनी पण म्हटलं की मतदारांचा विश्वास आता काँग्रेसवर उरलेला नाहीये. कुठे चुकली आहे काँग्रेस? नेमकं काय कमी पडलं? कारण राहुल गांधींनी स्वतः सभा केलेल्या होत्या, अगदी सोनिया गांधी देखील काही ठिकाणी अगदी तेलंगणामध्ये प्रचारात उतरलेल्या होत्या. का कमी पडली काँग्रेस या राज्यांमध्ये स्वतःचं एक स्थान निर्माण करण्यात? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की राम शिंदे जे म्हणतात मी ऐकतोय त्या पद्धतीनं, निवडणुकीचा निकाल अजून लागलेला नसला तरी हे ट्रेंड राहिले तर त्यांना कदाचित विजयाच्या मार्गावरती जातील, तोपर्यंत आपल्याला थांबायला पाहिजे. परंतु हे विसरता कामा नये की तिथे तेलंगणामध्ये आम्ही पूर्ण बहुमतानं तिथं सत्तामध्ये येतो आहोत आणि जवळपास 20% त्या ठिकाणी उचल खाऊन येतो आहोत. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे गेल्या वेळेला आमच्याकडे विरोधी पक्ष नेताही नव्हता, तिथे आज आमचं सरकार येते आणि 10 वर्षाचं सरकार तिकडे जात आहे. आणि या ज्या 3 राज्यांमध्ये आता पुढे दिसते भारतीय जनता पक्ष, त्या 3 राज्यांमध्ये गतवेळी भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना केंद्रामध्ये, मोदीजींचं राज्य असताना, मोदीजींची सुनामी असताना तिथे पराभव झाला होता. त्यामुळे हे हार जीत आणि त्याच्या अनुषंगानं काँग्रेस संपली, हे जे काही स्वप्न सातत्यानं दिसते ते त्यांचं त्या ठिकाणी साध्य होत नाही, लक्षात घेतलं पाहिजे राम शिंदे. सचिनजी, फक्त एक प्रश्न विचारतो. तुम्ही आता उल्लेख केलात की गेल्या वेळेला या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचा पराभव झालेला, पण लोकसभा भाजपनं त्यावेळेला जिंकलेली होती. आता या तिन्ही राज्यात काँग्रेसचा पराभव झालाय, त्यामुळे भाजपच्या दृष्टीनं हे एक बोनस म्हणावं लागेल. त्याकडे तुम्ही काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून कसे बघताय? नाही, मी म्हणजे मला तेच म्हणते की भारतीय जनता पक्षाचे जिंकल्यानंतर वेगळे त्या ठिकाणी परिमाण देतात, वेगळे तर्क देतात, हरल्यानंतर वेगळे तर्क देतात. गेल्या वेळेला त्यांनी म्हटलं होतं की म्हणजे आतापर्यंत तुम्ही एक्झिट पोलच्या निकालांच्या वेळेला देखील तुम्ही ऐकलं असाल बऱ्याच त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांकडनं की गेल्या वेळेला 3 राज्य आम्ही हरलो तरी देखील आम्ही लोकसभा जिंकलो. त्यामुळे या निकालांचा लोकसभेच्या निकालांची काही संबंध नसतो. खऱ्या अर्थानं त्या वेळेला त्या संदर्भामध्ये जर विचार करायचा झाला तर मधल्या कालावधीमध्ये मोदीजींचं फोटोशूट झालं होतं, पुलवामाचे 41 आपले जवान शहीद झाले होते, नंतर बालाकोट झाला होता आणि त्याचा उपयोग कशा तऱ्हेचा राजकारणासाठी केला गेला, सैनिकांचा एकंदर शहीद होण्याचा, हे आपण पाहिलं. त्यामुळे अशाच काही परिस्थिती नाही. आणि जर असं असेल मोठा आहे, आता स्मृती इराणी ट्विट करतायत, तर मग पक्ष फोडायची गरज काय लागते तुम्हाला?
तुमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती, तुमच्या विचारांच्या जीवावरती आणि मोदीजींच्या प्रभावाच्या जीवावरती निवडणूक का नाही लढवत? महाराष्ट्रातली का परिस्थिती अशा तऱ्हेने आणलेली आहे की दोन दोन पक्ष तुम्हाला फोडावे लागतायत आणि इलेक्शन कमिशनला देखील त्या ठिकाणी निकाल देता येत नाहीये. आज ते विधानसभेत दिलीडाली का करतायत हे दिसतंय ना चित्र. सुरुवात केली त्यामुळे आम्हाला करावं लागेल. दाम दंड भेदाच्या माध्यमातून मिळवावी. तुम्हाला ज्या पद्धतीनं मोदींचं मॅजिक दाखवताय त्या मोदींचं मॅजिक काय असेल तर मोदींबरोबर ज्या संविधानिक संस्था ईडी सारख्या यंत्रणा. सचिनजी थोडं थांबवतो, तुम्हाला येतो तुमच्याकडे परत, तुम्हाला बोलायची संधी देतो. थोडं थांबवतो, एक ब्रेकिंग बातमी येते. एक महत्वाची घडामोड तेलंगणातनं सत्ता स्थापनेसाठी आता तिथे काँग्रेसनं तयारी सुरू केलेली आहे. लक्झरी बस तयार ठेवण्यात आलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे, मगाशीच माहिती मिळालेली होती त्यानुसार विजयी उमेदवारांना बंगळुरूला हलवलं जाणार होतं, तर सध्या त्यांना हॉटेलमध्ये हलवण्यासाठीच्या या लक्झरी बसेस तयार असल्याचं तेलंगणात दिसतंय. एकमेव राज्य आहे जिथे काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहेत असे आकडे सांगतंय. मात्र त्यामुळेच आता खबरदारी घेतली जाते. या सगळ्याच विजयी उमेदवारांना लक्झरी बसमधून बेंगळुरूला हलवलं जाणार आहे. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसच्या गोटात आता हालचालींना वेग येताना दिसतोय. अनिकेत. श्रुती धन्यवाद. सचिनजी, आपण बघतोय दृश्यांच्या माध्यमातून की काँग्रेसच्या आमदारांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. तुम्ही म्हणताय की काँग्रेसला लोकांनी पसंत केलंय किंवा हैदराबादमध्ये किंवा तेलंगणामध्ये काँग्रेसनी लोकांच्या मनात स्थान मिळवलंय. मग इतकी खबरदारी घेण्याची गरज काय? कारण भाजप तर खूप दूर आहे. हार्डली 11-12 सीट्स आहेत भाजपकडे. भारतीय जनता पक्षाचं गेले 9 वर्षाचं राजकारण पाहिल्यानंतर आणि तुम्ही मला असं वाटतं की अतिशय जवळून पाहिले पत्रकारांनी आणि त्यानंतर तुम्ही हा मला जर प्रश्न विचारणार, मला असं वाटतं की थोडासा नाईव म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं जिथं सत्ता जनमतानं मिळत नाही ती कशा तऱ्हेने हिसकावून घेण्याचा भारतीय जनता पक्ष. गोव्यामध्ये काय झालं? गोव्यामध्ये सचिन गोव्यातलं सांगा ना. त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये गोवा सांगा. गोवा कशा पद्धतीनं फोडलं गेलं. गोवा सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस का फुटली ते सांगा ना. गोव्यातलं शपथ घेतल्यानंतर. नाही, शपथ घेतल्यानंतर फुटलं नव्हे. त्या कशामुळे फुटलं ते सांगा ना. ते पण सांगा याला जोडून. म्हणजे राम शिंदेची ऐकून घ्या. तुम्हाला ज्या पद्धतीने एन्फोर्समेंट डायरेक्टरेट सीबीआयचा दहशतीचा जो वापर करताय त्याला झुगारलं, जनतेने झुगारलं त्याला. काय अडचण नाही. तुम्ही प्रत्येक निवडणुकीच्या आधी ज्या पद्धतीने ईडीचे त्या ठिकाणी छापे होतात, मला असं वाटतं आता तरी ईडीच्या अधिकारी देखील भ्रष्टाचारामध्ये पकडले जात आहेत. त्यामुळे ईडीवरती ईडी त्या ठिकाणी नेमण्याची वेळ आलेली आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये तुम्ही ज्या पद्धतीचं बेगडी त्या ठिकाणी कारस्थान करता आहात ते दिसतंय लोकांना. हेच ज्यांच्यावर आरोप करताय त्यांना तुम्ही पक्षामध्ये घेता आणि कमळशाप साबणाने धुवून काढताय. त्यामुळे हे एक पॅकेजमध्ये भारतीय जनता पक्ष चालतंय, लक्षात घ्या. आणि जे लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूला असता त्यावेळेला सगळा भ्रष्टाचार माफ होतो, हे दिसतंय ना. मला त्याला म्हणायचं ना, आजचा हा निवडणुकीचा निकाल पुढे लागू द्या, त्याच्याबद्दल आम्ही प्रतिक्रिया निश्चितपणे देऊ. काही हारजीत ही निवडणुकीमध्ये होत राहते. पण प्रश्न असा आहे की लोकशाहीशी जे दिंडवडे चाललेले आहेत ते मात्र याच्यात थांबणार नाही. त्याच्या विरुद्ध लढा आमचा चालू राहील, किती दहशत त्या ठिकाणी तुम्ही निर्माण केली तरी. नक्की. सचिनजी, येतो तुमच्याकडे. समीरण सर, एक हिंदुत्वाचा मुद्दा संपूर्ण प्रचारात आलेला होता. आपण मगाशी ओबीसींचा मुद्दा, जातीय लेवलला ज्या पद्धतीनं राजकारण केलं गेलं किंवा रणनीती आखली गेली, एक हिंदुत्वाचा मुद्दा आला, राम मंदिराचा मुद्दा आला. गायपट्ट्यामध्ये भाजपला जे यश मिळतंय त्याच्यामागे कुठेतरी हाच पुन्हा एक जनधारा परत ऍक्टिव्हेट झालाय किंवा त्याचाच फायदा मला होतोय? हिंदुत्वाचा मुद्दा हा एवढा डॉमिनंट सगळ्या स्टेट्समध्ये राहिला असेल असं मला का वाटत नाही. याचं कारण भाजपची यावेळची स्ट्रॅटेजी ही अमित शहांनी फार वेगळ्या लेवलला आखलेली होती असं माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा हा डॉमिनंट काही पार्टमध्ये मध्य प्रदेशमध्ये असू शकतो, पण बाकी राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या ठिकाणी सुद्धा, तेलंगणात तो भाजपचा मुद्दा तेवढासा चालला नसेल असं आत्ता आकड्यांवरून दिसतंय, पण राजस्थान या स्टेटमध्ये पर्टिक्युलरली आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा बीजेपीने तो वापरलेला दिसतोय. जो आदिवासी बेल्ट आहे त्याला आणि ओबीसी फॅक्टरला स्वतःकडे ओढून घेण्याकरता त्या तळागाळावर त्यांनी जे काम केलेलं दिसतंय मागच्या काही महिन्यांमध्ये, काही वर्षांमध्ये, ते अतिशय वेगळं, कुणालाही न जाणवेल अशा प्रकारचं काम आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की या भागात त्यांनी त्या मुलींकरता आणि महिलांकरता वापरल्या गेलेल्या योजना ज्या आहेत त्या कदाचित लोकसभेकरता सुद्धा सगळ्या राज्यांमध्ये भाजप राबवू शकतो. बरोबर. याचं कारण इनसिक्युअर्ड पार्ट सगळ्यात जो असतो तो मायनॉरिटीजचा असतो, ओबीसीज, ट्रायबल्स, आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त सहन करणारा भाग हा महिला वर्गाचा असतो. या महिला वर्गाला जर तुम्ही राजस्थानसारख्या आणि मध्य प्रदेशसारख्या भागामध्ये आपल्याकडे ओढून घेऊ शकत असाल तर याच्या पुढच्या काळात तो इम्पॅक्ट त्यांच्यावर जास्त राहतो. आता हे सोडून द्या की काही राज्यांमध्ये निवडणूक ज्या क्षणाला संपली त्याच्यानंतर 5 तासाच्या आत गॅसचे भाव परत 500 रुपयांनी किंवा 800 रुपयांनी वाढले, हे सोडून द्या. पण तिथे तुम्ही त्यांना जर मदत करत असाल, त्यांना त्यांच्या रोजच्या जगण्याचं आयुष्य सुकर करत असाल तर ते महिलांच्या डोक्यात जास्त काळ रेंगाळत राहू शकतं.
तोच भाग जिथे पारंपरिक मतदार मायनॉरिटीजचा किंवा आदिवासींचा आणि ओबीसींचा काँग्रेसकडे होता, तो भाजपने आपल्याकडे जर ओढून घेतला असेल तर तो समाज असा काँग्रेसचा- क्षणाक्षणाला बरोबर. शिफ्ट होत नसतो. काँग्रेसचा एक पारंपरिक वर्ग भाजपने आपल्याकडे ओढून घेतला असं तुमचं म्हणणं आहे. अनिकेत काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दिल्लीमधनं. अनिकेत काळेजी, आत्ता एक मुद्दा चर्चेत आला की मायनॉरिटीचा मुद्दा असेल, आदिवासी असतील, दलित असतील आणि महिला वर्ग असेल, यांच्यावर फोकस करणं भाजपने एक अँटी इन्कम्बन्सी टॅकल करण्याचा प्रयत्न केला. कशा पद्धतीनं तुम्ही याकडे बघताय? भाजपची खरं चाणक्य नीती आपण म्हणू शकतो अमित शहाची किंवा मोदींची. जर 2 इलेक्शनचा जर तुम्ही अनालिसिस केला किंवा छत्तीसगड जर बघितलं तर सोशल मीडियावरती सगळ्यात डॉमिनंट जर कॅम्पेन कोणाचं होतं तर छत्तीसगड काँग्रेसचं कॅम्पेन होतं. तेलंगणापेक्षाही डॉमिनंट कॅम्पेन जर सोशल मीडियावरती कोणाचं होतं तर छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं. यामध्ये भाजपाने आता सोशल मीडिया सोडलं आणि डायरेक्ट लोकांच्या घरात बेनिफिट घेऊन कसं जाता येईल, डायरेक्ट मतदारांमध्ये कसं जाता येईल ते एक स्टेप पुढे निघून गेलेले आहेत काँग्रेसच्या. काँग्रेस जे 2014मध्ये भाजप सोशल मीडियाच्या याच्यावरती परसेप्शन क्रिएट करत होतं ते सोडून लोकांपर्यंत पोहोचली आहे, लोकांच्या घराघरात पोहोचलेली आहे. त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचा फेक न्यूज असू देत भाजपाविरुद्धच्या किंवा मोदींविरुद्धची जी अँटी इन्कम्बन्सी सोशल मीडियातून येते त्याचा इफेक्ट होत नाही आहे. कारण मोदीजी उज्ज्वला योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, मातृत्व वंदना असेल, या सगळ्या योजनांमधून ते लोकांपर्यंत पोहोचलेत. आणि हिंदुत्व जर आपण म्हणत असू तर हिंदुत्वाचा मुद्दा इतका प्रभावी असा राहिला नाही. इनफॅक्ट भाजपा विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण करते आणि मोदीजींच्या नावावर MP मध्ये सुद्धा भाजपाची टॅगलाईन जी होती MP के मन में मोदी, मोदी के मन में MP. राजस्थानमध्ये मोदी साथो आपण राजस्थान. म्हणजे हे सगळं मोदींच्या विकास, मोदींची गॅरंटी, मोदींचं विकासाचं राजकारण करून इन्क्लुसिव्ह पॉलिटिक्स, दलित, आदिवासी, महिला या घटकांना सोबत घेऊन आपला वोटर बेस वाढवण्याचं जे पॉलिटिक्स भारतीय जनता पार्टीने अंगीकारले त्याचंच कुठेतरी सक्सेस भारतीय जनता पार्टीला मिळताना आपल्याला या इलेक्शनमधून दिसतंय. मला असं वाटतं की खरं बघितलं तर राज्य पातळीवरचे विषयच या निवडणुकीमध्ये येणं अपेक्षित असतं. पण बीजेपीने त्याच्या पलीकडे जाऊन स्टँड कुठेतरी असा घेतलेला दिसतोय की प्रतिमा मोदींची, चाणक्य नीती अमित शहांची आणि रिजनल लीडर जे आतापर्यंत 2-2, 3-3 वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत किंवा 3 पेक्षा जास्त 4 टर्म झालेले आहेत, त्यांनी तिथे केलेलं आजपर्यंतचं काम, याचा ब्लेंड आणणं फार अवघड असतं. आणि मुळात आम्ही हे पुढे करत राहू याचा विश्वास तिथल्या जनतेला देणं हे फार मुश्किल असतं. कारण राहुल गांधी एकदा असं म्हणाले होते की मला आता या माध्यमांच्या मधून जर लोकांपर्यंत जाता येत नसेल तर मला लोकांपर्यंत पोहोचूनच माझा विचार पोहोचवायला लागेल, म्हणून ती जनयात्रा त्यांनी काढली. बरोबर. त्याचा इम्पॅक्ट तेलंगणामध्ये जास्त पडला. आंध्र प्रदेशमधलं गेले कित्येक वर्षाचं राजकारण जे काँग्रेसला सपोर्टिंग होतं त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी आत्ताच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा CSR पेक्षा जास्त पडला आणि त्याच्यात लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला काँग्रेसवर, म्हणून तिकडे तसं झालं. पण मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये जर असा बीजेपीवर पूर्ण विश्वास त्यांच्या योजनांवर आणि चाणक्य नीतीवर लोकांनी दाखवला असेल तर याच्या पुढच्या काळात तो ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. इनफॅक्ट तिथे ज्या योजना बीजेपीने दाखवलेल्या किंवा प्रॉमिस केलेल्या यशस्वी झाल्या त्याचं रिप्लिकेशन किंवा त्याचं रिपिटेशन सगळ्या राज्यांमध्ये होऊ शकतं. म्हणजे याच्या पुढच्या काळात मुख्यमंत्रीपदी किंवा नेतृत्वपदी निवड करताना सुद्धा महिलांची जास्त निवड होण्याची शक्यता मला दिसतेय. बीजेपीने अजून ती रणनीती ओपन केलेली नाहीये. म्हणजे जे इतरांकडनं बोललं जातं की महिलांना तुम्ही पुढे आणा, आपल्या देशाचं शीर्ष नेतृत्व राष्ट्रपतीपदी आदिवासी महिलांना नेमून त्यांनी जे काही आदिवासी महिलांचं मत आपल्याकडे खेचलेलं आहे किंवा त्यांना वाटलं असणारच ना की अरे आपल्यातलं कोणीतरी देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलेला आहे, तेव्हा महिलांचा फॅक्टर आणि यंग जनतेचा फॅक्टर हा लोकसभेमध्ये फार महत्त्वाचा असणार. येस, सुनील चावकेंकडे मला हाच मुद्दा घेऊन जायचा आहे. सुनील चावकेजी, महिला, आदिवासी, दलित आणि यंग जनरेशनचा फॅक्टर ही जर भाजपची रणनीती असेल आणि हिंदुत्वाच्याकडनं जर विकासावर गिअर शिफ्ट झालेला असेल तर 2024च्या दृष्टीने भाजपसाठी हे कशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकतं? नाही, महिलांचा ज्या पद्धतीने लाडली बहिणा योजनेच्या माध्यमातून फोकस करण्यात आलं मध्य प्रदेशात, त्याचा निश्चितपणे भाजपला फायदा झाला. आणि हे आता स्पष्ट आहे की म्हणजे हा विजय कोणाचा मध्य प्रदेशात, पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्या चाणक्य नीतीचा आहे की शिवराज सिंग चौहान, हा प्रश्न वेगळा आहे. पण महिलांवर ह्या तिन्ही नेत्यांचा फोकस होता आणि त्याचा निश्चितपणे भाजपला फायदा झाला. एक वरून जी रणनीती निश्चित केली जाते, एक स्ट्रॅटेजी बनवून ती राज्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा निवडणुकीच्या पिरियडमध्ये, त्या रणनीतीमध्ये काँग्रेस पक्ष अपयशी ठरलेला आहे. आपण जर बघितलं तर 6 महिन्यात चित्र बदलू शकते हे या
राऊंडमध्ये दिसून आलेला आहे. या 4 राज्यांच्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झालेला आहे. तर 6 महिन्यापूर्वी काँग्रेसनं 2 राज्य जिंकलेली होती, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची दोलायमान परिस्थिती होती. तेलंगणामध्ये काँग्रेस स्पर्धेतच नव्हता. पण जो वातावरण होतं या 4ही राज्यांमध्ये ते एकंदरीत भाजपच्या विरोधात होतं. भाजपच्या विरोधात लोकांचा रोष होता. तो कॅश करण्यात काँग्रेस पक्ष अपयशी ठरला आणि त्याचा फायदा या महिलांच्या माध्यमातून, दलितांच्या माध्यमातून, त्यांच्या कल्याणकारी योजना राबवून त्यांच्यासाठी जो भाजपनं फायदा घेतला, तो एक विश्वास निर्माण करण्यात काँग्रेसला अपयश आलं. त्यामुळे हे चित्र आज दिसते आहे की जिथं अतिशय अनुकूल वातावरण होतं मध्य प्रदेशात, 150च्या वर काँग्रेस गृहीत धरून चाललं होतं की आमच्या 150च्या वर जागा येतील. आज तिथं 150च्या वर भाजपच्या जागा येताना दिसत आहेत. छत्तीसगडमध्ये तर हे बिलकुल गृहीतच धरलेलं होतं की आम्हीच जिंकणार. तर हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे आणि त्यामधून जी एकमेकांचे पाय खेचण्याची जी प्रवृत्ती आहे काँग्रेसमध्ये, जी सतत निवडणुकीच्या वेळेसच उफाळून येते, त्याचा पण हा एक दोष आहे की जिथं काँग्रेसला मोठा फटका बसला आहे दोन्ही राज्यांमध्ये. राजस्थान. सुनील चावकेजी, मी येतो तुमच्याकडे. ओव्हर कॉन्फिडन्सचा मुद्दा आहे आणि अनुकूल वातावरण आपल्या बाजूने वळवण्यात काँग्रेस का अपयशी ठरली या संबंधी मला एक नहीं रखता. ज्योतिरादित्य जहाँ सिंधिया तक कांग्रेस की बात है, वो तो लड्डू खरीद रहे थे, कल पोस्टर बधाई के लग गए थे. हम लोग बड़े चुपचाप से अपना काम कर रहे थे क्योंकि हमें पूरा विश्वास था कि जनता का आशीर्वाद भारतीय जनता पार्टी के साथ रहा है और जनता ने अपना निर्णय साफ कर दिया है. और जो लोग कद की बात कर रहे थे, ग्वालियर चंबल संभाग की जनता ने और मध्य प्रदेश की जनता ने उनको अपना कद दिखा दिया है. बाकी 3 राज्यों के परिणाम को कैसे देखते हो? उसमें भी प्रधानमंत्री जी के नेतृत्व में छत्तीसगढ़ हो, राजस्थान हो, मध्य प्रदेश हो, तीनों राज्यों में प्रचंड बहुमत से भाजपा की सरकार आई है. प्रधानमंत्री जी का नेतृत्व देश की 140 करोड़ जनता के लिए गौरव का विषय है और प्रधानमंत्री जी के नेतृत्व में भारत विश्व पटल पर नई ऊंचाइयां छू रहा है. क्या विनिंग एमएलएस के लिए कोई डायरेक्शन है पार्टी की तरफ से, उन्हें बुलाया गया है या विधायक दल? ये मुख्यमंत्री शिवराज सिंह जी और प्रदेश अध्यक्ष BD शर्मा जी तय करेंगे. मैं भाजपा का सामान्य कार्यकर्ता हूं. जो भी वो दोनों तय करेंगे उसी के तहत हम लोग कार्य करेंगे. राज्य में आपकी अगली भूमिका, आपके राज्य में क्या होगी? मेरी भूमिका सदैव राज्य में एक जनसेवक की रही है. 2002 से जब से जनसेवा का पथ मैंने अपनाया है, जरूर आशा अभिलाषा मेरी है. वो आशा अभिलाषा है विकास की और प्रगति की, और उसके लिए पूर्ण रूप से प्रयासरत मैं पिछले 20 साल से रहा हूं और जिंदगी के आखिरी सांस तक जरूर रहूंगा. कौन सी चीज़ ऐसी है जिसकी सबसे ज़्यादा आपको फायदा हुआ और कांग्रेस को उसका नुकसान हुआ? किसी पार्टी का नाफा नुकसान की बात नहीं है. ये साफ साफ बात है प्रजातंत्र में कि जो व्यक्ति जमीन से जुड़ा हुआ है, जो पार्टी जमीन से जुड़ी हुई है, जो पार्टी जमीन के लिए कार्य करती है, वही पार्टी को जनता का आशीर्वाद प्रदान होता है. और शिवराज सिंह जी की जो नीतियां मध्य प्रदेश में रही हैं, जनता के कल्याण की नीतियां रही हैं, उसका पूर्ण लाभ भी भारतीय जनता पार्टी को मिला है. केंद्र में हमारी डबल इंजन की सरकार प्रधानमंत्री जी के नेतृत्व में, अमित शाह जी और हमारे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा जी के नेतृत्व में, उनके मार्गदर्शन में जो हम लोग ने कदम उठाए हैं, उसी का प्रतिफल है ये त्रिमूर्ति जो हमारे पास केंद्र में है, प्रधानमंत्री जी का, गृह मंत्री जी का और नड्डा साहब का. केंद्र का त्रिमूर्ति, मध्य प्रदेश में एक एक भाजपा का कार्यकर्ता शिवराज सिंह जी के नेतृत्व में, BD शर्मा जी के नेतृत्व में, उसी का फल है कि आज पूर्ण परिणाम हमारे पक्ष में आया है. भंडाऱ्याची उधळण म्हणजे